कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलात हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं. कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलात हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं. कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलात हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं. कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. तुम्हाला शरम नाही. जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना, कुणाचं वाईट झालं, ती शरम माझ्या नजरेत होती ना, ती तुमच्या दिसत नाही. माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आलात हे मला कळलंय. जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला. आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला लागलं. कारण इतके वर्ष मी इथे भाषण केलं, पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही. कोणी वागलेलं नाही. तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.